अमरावती जिल्ह्यात अंबानगरीच्या वाहतुकीचा कणा असलेला अमरावतीच्या रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आल्याने काल दिवसभर विचित्र वाहतूक कोंडीचा अमरावतीकरांना सामना करावा लागला। राजापेठ ते इरविन चौक या दरम्यान तासनतास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। वाहन चालकांनी मिळेल त्या मार्गाने शॉर्टकट शोधला असला तरी गल्लीबोळातील रस्ते सुद्धा हाऊसफुल होते। अमरावती जिल्ह्यात गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सोमवारी चांदूर रेल्वे येथील पोलीस ठाण्याला भेट दिली। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्याची माहिती घेतली। त्यानंतर बांधकाम सुरू असलेल्या नवीन पोलीस ठाण्याची पाहणी केली। यावेळी आमदार प्रताप अडसर, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उपविभागीय अधिकारी तेजस्विनी कोरे आदी उपस्थित होते। यंदा पीक विम्याची मुदत 14 ऑगस्टला संपली। यामध्ये गत वर्षीच्या तुलनेत फक्त 1.79 अर्ज प्राप्त झाल्याने 3.30 लाख शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले। शासनाने 1 रुपयात शेतकरी सहभाग बंद केला। शिवाय 4 महत्त्वाचे ट्रिगर यंदा बाद केल्याच्या योजनेला फटका बसला। तिवसा तालुक्यात सततच्या अतिवृष्टीमुळे व ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिके नष्ट झाले। यामध्ये सोयाबीन, तूर, कपाशी पिकांना चांगलाच फटका बसला। सोयाबीनच्या शेंगांना पाणी व माती लागल्याने बुरशीजन्य रोग बनावले। खरीप हंगामातील अन्य पिकांसोबत फळबागधारकांना वाढीव आर्थिक मदतीच्या मागणीसाठी पुण्याच्या सडाला तालुका काँग्रेसच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले। चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींना योजनेचे पैसे अनेक महिन्यांपासून मासिक जमा न झाल्यामुळे आम आदमी पक्ष, उद्धव सेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षांतर्फे 25 ऑगस्टला माजी नगर पंचायत उपाध्यक्ष नितीन गवडी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला। यावेळी परिसर घर्षणाने दणाणून गेला होता। साहेब, दारूमुळे घरसंसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। मंजुरी करून कमावलेला पैसा माणसं दारूत गमावत असून कमी पडले तर घरातील अन्य धान्य व वस्तू गहाण तर काही विकून दारू पित असल्याने गृहकलह वाढला आहे, अशी विनवणी करत अचलपूर तालुक्यातील पथरट पोलीस स्टेशन अंतर्गत कुंभी वाघुली येथील महिला सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर धडकल्या। अमरावती नजीकच्या बानखेडा परिसरात साकारण्यात येणाऱ्या हनुमानगडी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या पुढाकाराने आध्यात्मिक पर्यटन विकासाची भव्य योजना नावारूपास येत आहे। 151 फूट उंच हनुमान मूर्ती निसर्गरम्य स्थळाचे आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत एकूणच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पर्यटन स्थळ नियोजनाबाबत सुमारे 2 तास पाहणी करून चर्चा केली। अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप 6 दिवसानंतरही सुरूच आहे। या संपामुळे जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील कामांचा ताण वाढला। सोमवारी संपाच्या 6व्या दिवशी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद सीईओ, डीएचओ, कलेक्टर ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत समायोजनांच्या मागणीचे निवेदन दिले। चांदूर रेल्वे तालुक्यात मला बहीण नसली तरी माझ्या मतदारसंघातील महिला भगिनींच्या आशीर्वादानेच मी 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलो आणि त्याच बहिणीच्या जोरावर आज मंत्री देखील असल्याचे मत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केले।